कोल्हापुरातील पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आलेली आहे। जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा नदीची पातळी 31 फुटावर पोहोचलेली आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमरसिंह, कोल्हापुरात सध्या काय परिस्थिती पाहायला मिळतेय? कोल्हापूर शहरामध्ये पावसाचं प्रमाण जरी कमी असलं, कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये, जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त पावसाचं प्रमाण आहे। आणि आता मी जिथं उभारलोय तिथं पंचगंगा नदी घाटावर आहे। पंचगंगा ही दुसऱ्यांदा पात्राबाहेर आली आणि ही शहराच्या दिशेने बाहेर पडते। त्यामुळे कोल्हापुरातील प्रशासनाने आता पूर्ण सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। जिल्हा प्रशासनाने कालपासून बैठका घेत या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। 28 बंधारे पाण्याखाली गेले असल्यामुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटलेला आहे, परंतु जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी संपर्क ठेवून आणि सतर्कतेचा इशारा देऊन ह्या सर्व नागरिकांना स्थलांतरित करता येईल का पाहण्याची आता परिस्थिती तयार झालेली आहे। परंतु पावसाची उघडीप असल्यामुळे काल संध्याकाळपासून कोल्हापूर शहरामध्ये पावसाची उघडीप आहे, परंतु धरण क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस पडत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी आलेल्या अचानक पावसामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आता 31 फुटावर पोहोचलेली आहे। धोक्याची पातळी ही 39 फूट असती। जर ही धोक्याची पातळी पार केली तर शहरातील त्याचबरोबर नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया चालू होते। काल दिवसभर जिल्हाधिकारी असतील, महापौर असतील, स्थानिक नेते असतील यांच्या बैठका चालू होत्या आणि प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करत होता की नदीचं पाणी पात्र कसे कमी होईल। अगदीच अमरसिंह, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।